जो प्रभारी है कांग्रेस से, उनसे जो बातचीत हुई थी, उन्होंने कहा कि भी हम बातचीत के लिए बुलाते हैं सर। इसलिए हम लोगों को संदेह है कि नाना पटोले को किसी को शामिल करने का अधिकार दिया है या नहीं दिया है, इसकी जो स्पष्टता हम कांग्रेस पार्टी से मांगते हैं। नहीं तो नाना पटोले जो है वो एक करना चाहेगा और कांग्रेस जो है वो दूसरा करने चाहेगा, तो इसमें मेरे ख्याल से काफी अंतर और टकरा हो सकता है। इसलिए ये खुलासा जो है वो हम लोग कांग्रेस पार्टी से मांग रहे हैं। बाळासाहेब, काल ज्या बातम्या आल्या की वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला, तर मग महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला असं मानायचं की नाही? अजून मानायचं नाही, का वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे एआयसीसीने त्याला मान्यता दिली पाहिजे। एआयसीसीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही। नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात, पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहे, ते निर्णय घेतील। त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे। बाळासाहेब, कालच्या मीटिंगमध्ये वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं जाते, असं असूनही 2 तारखेच्या मीटिंगला तुम्ही जाणार? आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही। आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बीजेपीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय। तेव्हा आपला इगो की आरएसएस बीजेपीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणारा आरएसएस बीजेपीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो आहोत। बाळासाहेब, ज्याप्रमाणे काल आपण एकनाथ शिंदेला ऑफर दिलेली आहे वंचित सोबत यायची, अशी काही ऑफर बीजेपीसाठी आहे का? आमची ऑफर एकनाथ शिंदेसाठी आहे आणि त्यांच्या शिवसेनेपुरती मर्यादित आहे। बाळासाहेब, एवढं सुस्पष्टपणे तुम्ही सांगितलेलं असताना नाना पटोले यांच्या संदर्भातली भूमिका याच्या आधी पत्राच्या संदर्भात घेतली गेली होती, हे असताना कालच्या जे तुम्हाला निमंत्रणाचं पत्र आहे, समावेश झालेलं पत्र आहे, त्याच्यावर नाना पटोलेंची सही आहे, नेमकं काय गोंधळ काय चालू आहे? माझं म्हणणं असं आहे की जे आम्हाला पहिलं निमंत्रण आलेलं आहे, म्हणजे पहिलं पत्र आलेलं आहे, ते चर्चेच्या निमंत्रणाचं पत्र आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना असं म्हणालो की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत। चर्चा झाली, आम्ही मुद्दे मांडले, तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही, त्यावेळेस बैठक संपली म्हणून असं आपण समजलं पाहिजे। आणि मग तिथे आम्ही असं म्हटलं की यापुढे तुमच्याबरोबर आम्ही बैठकीमध्ये कुठल्या हक्काने यायचं याचा तुम्ही खुलासा केला पाहिजे। तुम्ही निमंत्रक म्हणून आम्हाला बोलवणार की घटक म्हणून बोलवणार याचा खुलासा झाला पाहिजे। मी असं समजतो की एनसीपी आणि उद्धव ठाकरे शिवसेना या राज्याच्या असल्यामुळे ते निर्णय त्यांच्या राज्यापुरती घेऊ शकतात, पण त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।